सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन द्वारा आयोजित जे राष्ट्रीय मेळा आहे, राष्ट्रीय पुस्तक मेळा आहे, त्यामध्ये देखू शकतस आपला विस्तारणा जी सुमन हायस्कूल 11 आहे त्यांना विद्यार्थी विद्यार्थिनी आडे उपस्थित आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट जो एक आमना प्रयत्न राहस की आपला विस्तारणा फ्युचर या आपला पोरे आपल्या पोरीस आहेत की ज्या व्यवस्थित शिकतील तर काहीतरी विस्तारणा गौरव किंवा समाजना गौरव तेच नावावर डिपेंड आहे। कारण की येणारी जी पिढी आहे बट तेच ना हात मान देखू शकतो तुम्ही एक जो विद्यार्थी आहे, दादा काय नाव तुझं मला? भाविन संतोष पाटील। त्या भावनी अमोल पालेकरनं पुस्तक लिहिले, एकदम जुना ज्या खिलाडी होतात किंवा जुना ज्या जोगी होतात अमोल पालेकर म्हणजे एकदम भारी एक्टर। आणि सर्वात महत्वाची गोष्ट की कितली ना विद्यार्थी भाऊ तू? 9वी ना विद्यार्थी आहे। आणि सर्वात महत्वाची गोष्ट इंग्लिशनं पुस्तक लिहिले, म्हणजे कदाच आम्ही तर शिकेल लिखेल नाही येत पण त्या भावनी जे पुस्तक लिहिणं इंग्लिशनं आणि 9वी ना विद्यार्थी आहेत। फ्युचर म्हणजे फक्त पुस्तक वरून तुम्ही विद्यार्थीसनी गणतरी लावू शकतास की आणि देखू शकतास एक विद्यार्थी आहे हाई वस्तू कोणा ओळखांनी मोहताज नाहीये। कारण की पुरा भारत येणावर चाले राहणं ज्या B.R. आंबेडकर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर संविधानना रचयिता यसना द्वारा आणि तेच ना एक संविधान पुस्तक दिलेले भारत का संविधान पूरा भारत जेनावर चालाना। आणि एक जो विद्यार्थी त्यांनी AI छात्रों के लिए म्हणजे टेक्निक ना भी इस्तेमाल करतील। आणि सर्वात महत्वाची गोष्ट की भाऊ तुला काय वाटणार आडेसन मला चांगलं वाटणं आणि बडं पुस्तक असणे माहिती दिली। ओके। आणि मग बडे स्टेशनरी त्या बडं होतं मग तडे या बडा असा पुस्तक आहे तडे बुक बँक होती। ओके। मग तडे या बडा पुस्तक फ्री मध्ये भेटतात। ओके। कसं वाटणार आडे चांगलं वाटणं मला पण आडेसन चांगलं वाटणं। आडे बाबासाहेबनी इतकी भारी पुस्तक होती जेनावर आपले ज्ञान भेटेल नॉलेज भेटेल पुढे जायचं आपल्या काम पडेल। बरोबर। काय नाव दादा? माझं नाव चैतन्य रवींद्र पाटील। आम्ही सुमन हायस्कूल 11 मधून आलेले आहेत। इथं या बुक फेअर मध्ये येऊन आम्हाला खूप काही पुस्तकांविषयी जाणायला भेटलं आणि आम्हाला इथे येऊन चांगलंही वाटलं बुक फेअर। आणि देखू शकता तुम्ही की विद्यार्थी जे आहेत सर आपलं नाव? सचिन प्रकाश पाटील। सचिन सुमन हायस्कूल 11 सुरत महानगरपालिका संचलित शाळा सुमन हायस्कूल 11 आम्ही इथं सहभाग घेतला पुस्तक मेळामध्ये। इथं मुलांसाठी खूप शिकण्यासारख्या गोष्टी आहेत। मुलांनी बऱ्याच गोष्टी इथं शिकायला भेटल्यात। काही पुस्तकं विकत घेतलीत। आमच्या प्रिन्सिपल मॅडम अनिता साडी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं सगळे बुक स्टॉल व्यवस्थित बारकाईने बघून जे पुस्तक गरजेचे आहेत शाळेसाठी मुलांसाठी आम्ही विकत घेतलेत आणि त्याप्रमाणे आम्ही सर ऑलरेडी तर शाळेमध्ये तुम्ही तर त्यांना अभ्यास शिकवतात बरोबर, मग इथे का यावं किंवा इथे विद्यार्थ्यांना का आणलं? बरोबर, ह्या इथं येण्याचं एकच कारण की इथं शाळेत म्हणजे सिलेबस पुरतं अवलंबून असतं आणि या ठिकाणी वेगवेगळ्या विषयाचे पुस्तक आपल्याला बघायला मिळतात। त्यानंतर मुलांना काहीतरी म्हणजे चाणक्य नीती चे पुस्तकं, काही वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पुस्तकं, काही वेगवेगळ्या विषय संदर्भित पुस्तकं त्यांना इथं परचेस करायला भेटतील म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना आणण्यास प्रवृत्त। काय नाव बेटा? इंजल सतीश प्रभू। कसं वाटतं येऊ इथे नवीन नवीन पुस्तकं बघायला भेटताय, चांगलं वाटतं। सांग। ओके ताई तुमचं नाव? साधना सोनवणे। विद्यार्थ्यांना आणल्यानंतर विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स कसा आहे? खूपच चांगला आहे, खूप आनंद वाटतोय त्यांना इथे येऊन। एवढी सगळी पुस्तकं अजूनपर्यंत त्यांनी बघितली नव्हती, फक्त शाळेतली जी पुस्तकं भेटतात त्याच पुस्तकांशी ते संपर्कात असतात। आता ही पुस्तकं बघून त्यांना खूप आनंद वाटतोय, काहीतरी नवीन शिकायला भेटेल